जय महाराष्ट्र. मी तुषार शेटे. वारसा महामानवाचा या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आपल्यातनं जाऊन 65 वर्ष झालेली आहेत. बाबासाहेबांनी समाजाला जो वारसा दिला तो चालवण्याचं काम आपल्याकडे आहे. मात्र खऱ्या अर्थानं आपण त्यांचा वारसा पुढे चालवतो आहोत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तळागाळातल्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली, आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी देवाला मूर्तीपूजेला नाकारलं. मात्र आपण त्यांना खरंच समजून घेतलंय का? बाबासाहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र देश आपण घडवलाय का? या सगळ्या मुद्द्यांवरती आज विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी असणार आहेत पद्मश्री सुखदेव थोरात, जे अर्थतज्ञ सुद्धा आहेत आणि जे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष होते. सुखदेव थोरात यांनी औरंगाबाद मधल्या मिलिंद महाविद्यालयातनं आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातनं त्यांनी अर्थशास्त्र विषयात MA पूर्ण केलेला आहे. JNU विद्यापीठातनं त्यांनी अर्थशास्त्र याच विषयामध्ये MPhil आणि PhDचं शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. पोलंडमधल्या विश्वविद्यालयातनं त्यांनी डिप्लोमा इन इकॉनॉमिक प्लॅनिंगचं उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेसोबत ते कार्यरत होते. डॉक्टर थोरात यांनी आतापर्यंत 19 पुस्तकं लिहिलेली आहेत. कृषी विकास, ग्रामीण गरिबी, अर्थशास्त्र, जाती व्यवस्था, मानवी विकास, मानवाधिकार समस्या, शिक्षण अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. भारतात आणि परदेशात आतापर्यंत डॉक्टर थोरातांचे 100 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आर्थिक नियोजन, पाणी आणि ऊर्जा क्षेत्रातल्या डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यावर लिहिलेलं त्यांचं पुस्तक हे प्रचंड गाजलेलं आहे आणि आजच्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत जोडले जात आहेत पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात. थोरात सर, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. जसं कार्यक्रमाचं नावच आपण ठेवलेलं आहे वारसा महामानवाचा, तो महामानवाचा वारसा शिक्षणाच्या रूपानं, विद्यार्थ्यांची नवीन पिढी घडवण्याच्या रूपानं तुमच्याकडनं चालवला जातोय. मात्र ज्या समाजाकडनं हा वारसा चालवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते तो समाज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवतोय का? आणि बाबासाहेबांचे मूळ विचार हे अद्यापही समाजाला समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे का? महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. जेथपर्यंत शिक्षणाचा वारसा आणि शिक्षणाचा विकास दलित आणि पद्दलित समाजामध्ये करायचा आहे, ती जबाबदारी सरकारची आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सार्वजनिक शैक्षणिक संस्था, कॉलेजेस, प्राथमिक शाळा आणि विद्यापीठं असावेत हा विचार मांडला, ज्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल. जेथपर्यंत दलित आणि पद्दलित समाजाचा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये प्रचंड जाणीव आहे शिक्षणाविषयीची आणि त्या जाणीवेमुळेच जो उच्च शिक्षणाचा दर आहे तो दलित आणि इतर मागासलेल्यामध्ये, विशेषतः दलितांमध्ये हा बऱ्यापैकी आहे महाराष्ट्राच्या ॲव्हरेज सरासरीच्या तुलनेमध्ये. हे झालं शिक्षणाच्या बाबतीत. परंतु अलीकडे खाजगीकरण शिक्षणाचं होत असल्यामुळे त्यांचा उच्च शिक्षणाकरता जो ॲक्सेस आहे तो कमी होत आहे. त्याच्याविषयी आपण विचार करायला हवा. जेथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जे चळवळीचा वारसा आहे त्याविषयी बोलायचं झाल्यात तर त्याच्यामध्ये 2 मुद्दे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. ते असे की डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहेत, बाबासाहेबांनी घटना घडवली, घटनेमध्ये त्यांनी त्यांचे विचार आणले, परंतु घटनेमध्ये जे विचार आले हे प्रामुख्याने त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मुख्य विचार होते. मेजॉरिटी व्ह्यू त्यांनी मांडला. पण त्यांचे स्वतःचे स्वतंत्र असे विचार होते की लोकशाही जर आपल्याला रुजवायची असेल तर काय केलं पाहिजे, मायनॉरिटीचे जे प्रॉब्लेम आहेत, रिलिजियस आणि सामाजिक मायनॉरिटीचे जे प्रॉब्लेम आहेत ते करण्याकरता काय केलं पाहिजे, त्याविषयी मात्र फारसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही.
त्यामुळे धोरण जे आहे दलित आणि दलिताकरता जे धोरण आहे तो धोरणाचा प्रश्न आहे. आता उदाहरणार्थ रिझर्वेशन घ्या. रिझर्वेशन ही त्यांची देण आहे दलित आणि इतर समाजाला. आता ती खरं म्हणजे वाढलेली आहे, चक्क ब्राह्मणापर्यंत पोहोचलेली आहे ती. परंतु खाजगी ज्याला रिझर्वेशन ज्याची गरज आहे दलितांना, खाजगीकरणामुळे रिझर्वेशन हे जवळजवळ इतकं कमी झालेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामधलं, सरकारी नोकऱ्यामधलं, पब्लिक अंडरटेकिंगमधलं. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा त्यांच्यामध्ये प्रचंड जास्त आहे. अगदी खरे सर, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी गरीब विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची निर्मिती केली. बाबासाहेबांनी ज्यावेळेला आरक्षण समोर आणलं त्यावेळेला त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं होतं की या ठराविक कालावधीसाठी आपल्याला त्यांना आरक्षण द्यायचे, जेणेकरून तळागाळातला गरीब हा समाजाच्या मुख्य प्रवाहात येईल. मात्र अनेक वर्षांपासून आरक्षण हे वाढवत दिलं जाते. तुम्ही जसं म्हणालात तसं आतापर्यंत आरक्षण हे ब्राह्मणांपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. मराठा समाज आरक्षण मागतोय, ओबीसी समाज आरक्षण मागतोय, आता तर मुस्लिम समाजानेही आरक्षणासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे. मुळातच जो उद्देश बाबासाहेबांचा आरक्षणाच्या बाबतीत होता, तळागाळातला गरीब विद्यार्थी हा शिकला पाहिजे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, त्याच उद्देशाला कुठेतरी आजच्या राजकीय नेत्यांनी हरताळ फासलाय का? याच्यावर मला असं वाटते थोडंसं स्पष्टीकरण केलं पाहिजे की हा एक विचार मांडला जातो आहे की रिझर्वेशन, तुम्ही सुद्धा म्हणालात की रिझर्वेशन हे काही काळापुरतं बाबासाहेबांनी मांडलेलं होतं. तो विचार चुकीचा आहे. सरकारी नोकऱ्यामधलं आणि पुढे चालून खाजगी क्षेत्रामधलं आणि शिक्षण क्षेत्रामधलं रिझर्वेशन हे साधारणतः तेथपर्यंत चालू राहावं जेथपर्यंत त्यांची पातळी योग्य वाढवत नाही. उच्च वर्ग आणि दलित यांच्यामधली गॅप जी आहे जेथपर्यंत ही कमी होत नाही आणि डिस्क्रिमिनेशन जर असेल तर तेथपर्यंत रिझर्वेशन सुरू असावं. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा असा विचार मांडला जातो की 10 वर्षाकरता आहे. तो सुद्धा विचार चुकीचा आहे. अलीकडेच राजशेखर उंडूचं पुस्तक आलेलं आहे, त्यांनी नवीन माहिती आणलेली आहे. राजकीय रिझर्वेशनला सुद्धा 10 वर्षाची लिमिट नाही आहे. जेपर्यंत डिस्क्रिमिनेशन आहे पॉलिटिक्समध्ये आणि ऑन देअर ओन दलित राजकारणामध्ये येऊ शकणार नाहीत लेजिस्लेचरमध्ये, तिथपर्यंत त्यांना याची गरज आहे, रिझर्वेशनची गरज आहे. दुसरं रिझर्वेशन विषयी बोलल्या जातं की याचा गरिबांना फायदा झाला की नाही. मी याच्यावर सखोल साधारणतः विस्तृत लेख लिहिलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला स्पष्ट दिसतं की रिझर्वेशनचा फायदा दलितामधील गरिबांना फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. जर तुम्ही ABCD ह्या जर जॉब्स घेतले सरकारचे तर C आणि Dचं प्रमाण हे जवळजवळ 65% आहे आणि हा सर्व जो 65% समाज आहे गरीब आहे. तर रिझर्वेशन हे गरिबी विमुख आहे, गरिबांना त्याचा फायदा देते, हे अगदी बरोबर आहे. प्रश्न हाच आहे की सरकारी नोकऱ्या कमी झाल्यामुळे, खाजगीकरण केल्यामुळे रिझर्वेशनची जी कक्षा आहे, स्कोप आहे, तो प्रचंड कमी झालेला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव तसा कमी आहे. खाजगी क्षेत्रामध्ये रिझर्वेशन थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे, पण खऱ्या अर्थाने अजून पुढाकार त्याच्यामध्ये नाही आहे. दलित राजकारणी आणि दलित समाजकारणी याविषयी पुढे येऊन मागण्या करतात, परंतु त्याचा काही फारसा असा आपल्याला परिणाम झालेला दिसत नाही. अगदी खरे, तो तसा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सर, मला विचारायचंय, शिक्षण आणि आरक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती त्याच्या एक्झॅक्टली विपरीत भूमिका आणि आपल्या फायद्याची राजकीय भूमिका ही सध्याच्या राजकीय पक्षांकडून घेतली जाते का? मग तो सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो. नाही, मला असं वाटतं की रिझर्वेशनला जनरली सर्व थळाकडून सपोर्ट मिळालेला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता राजकीय रिझर्वेशन मागच्या 60 वर्षापासून दर 10 वर्षांनी वाढते, याचा अर्थ सपोर्ट आहे. आणि शिक्षणामधलं रिझर्वेशन, सरकारी नोकऱ्यामधलं रिझर्वेशन याला सुद्धा सपोर्ट आहे. प्रायव्हेट सेक्टरनं सुद्धा अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी, व्हॉलंटिअरी सेल्फ रेग्युलेटरी का होईना ही आणलेली आहे. पण समाजामध्ये एक तबका आहे जो नेहमी रिझर्वेशनला त्यांनी विरोध केलेला आहे, तो करतो आहे अजूनही. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा या एका तबक्यानं रिझर्वेशनला विरोध केलेला आहे, आताही ते करत आहेत. दलित राजकीय पक्ष जे आहेत ते तर सपोर्ट करतात रिझर्वेशनला, त्यात काही प्रॉब्लेम नाही. मी असं म्हणणार नाही की रिझर्वेशनला त्यांचा विरोध आहे किंवा त्याला ते मागं ओढण्याचा प्रयत्न करतात.
दलित राजकीय पक्षामध्ये जो एक मुद्दा तो जो आहे तो असा आहे की सार्वजनिक जे धोरणं आहेत, दलितांच्या विकासाकरता जे आर्थिक सामाजिक धोरणाची गरज आहे, बदलत्या परिस्थितीमध्ये विश्लेषण करून असे धोरणं पुढे आणले पाहिजेत आणि त्याच्याकरता राजकारण केलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. ते तसं झालेलं दिसत नाही आहे, तेवढं मी म्हणेन. अगदी सर, मला हेच म्हणायचं होतं, ज्या विचारसरणीचा affirmative सुद्धा action- थोडासा गोंधळ दिसतो आहे. अगदी सर, ज्या अफर्मेटिव्ह ऍक्शनचा उल्लेख तुम्ही केला, तीच अफर्मेटिव्ह ऍक्शन, तीच ब्लॅक इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आणि डायव्हर्सिटी पॉलिसी ही अमेरिकेत राबवली गेली, दक्षिण आफ्रिकेत राबवली गेली आणि त्याचा फायदा तिथल्या गरिबांना किंबहुना तिथल्या व्यक्तींना झालेला आहे. मात्र हाच प्रकार आपल्याकडे का राबवला जात नाही? काय नेमक्या अडचणी येत आहेत की पुन्हा एकदा जे राजकारणात म्हटलं जातं की एखादा व्यक्ती जर गरीब राहिला तर त्याच्या गरिबीवरती आपल्याला राजकारण करता येतं, गरीब व्यक्ती जर श्रीमंत राहिला तर नेमका कोणत्या मुद्द्यांवरती राजकारण करायचं? आणि म्हणूनच याच संकुचित मनोवृत्तीनं देशावर राज्य करणाऱ्या आतापर्यंतच्या सर्व पक्षातल्या राजकारण्यांनी जाणीवपूर्वक आपल्या राजकारणासाठी गरीबाला गरीबच ठेवलंय का? मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो. त्याच्याविषयी एक दोन मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवा. मी याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे की जे रिझर्वेशन आहे, या रिझर्वेशनचा गरिबांना फायदा झालेला आहे. मी आकडेवारी दिलेली आहे. कोणताही मानदंड घ्या तुम्ही, जे सरकारी क्षेत्रामध्ये जे रिझर्वेशन आहे त्याचा गरिबांना निश्चितपणे फायदा झालेला आहे. परंतु रिझर्वेशन वगळता दुसरे जे आर्थिक धोरणं आहेत, उदाहरणार्थ दलित समाजाकडे जमिनी फार कमी आहे, लँडलेसनेसचं प्रपोर्शन फार जास्त आहे, उद्योगधंदे त्यांच्याकडे फार कमी आहे. तर जमिनी वाटपाचा जो प्रोग्राम दादासाहेब गायकवाड आणि ह्या मंडळींनी सुरू केला होता, त्यानंतर त्याच्यामध्ये फारसं काही करण्यात आलेलं नाही आहे. दादासाहेब गायकवाडच्या नावावर स्कीम सुद्धा आहे समाज कल्याण खात्याची, पण त्याच्यातून काहीच जमिनी वाटल्या गेल्या नाहीत. मराठवाड्यामध्ये गावरानाच्या जमिनी अनेकाकडे आहेत, पण त्यांना अजून ताबा मिळाला नाही. तर जमीन वाटपाचा प्रश्न जो आहे तो अजून कायम आहे. काही राजकीय पक्ष लावून धरतात, पण बरेचसे राजकीय पक्ष यांनी कधी पुढाकार घेतला नाही. तसंच उद्योगधंद्यामध्ये दलितांचं प्रमाण फार कमी आहे. केंद्र सरकारनं थोडाफार पुढाकार घेतलेला आहे. काही ठिकाणी प्रोक्युरमेंट पॉलिसी आणलेली आहे. MSME मध्ये 20% रिझर्वेशन दिलेलं आहे दलित उद्योगधंद्यांना, परंतु खऱ्या अर्थाने काही फारसं परिवर्तन झालं नाही. अजूनही महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर मोठ्या मुश्किलनं 13-14% दलित कुटुंब हे उद्योगधंद्यामध्ये आहेत. आणि दुसरा प्रश्न असा की अनटचेबिलिटी आणि कास्ट डिस्क्रिमिनेशनचे प्रश्न अजून कायम आहेत. तर मी असं म्हणेल की रिझर्वेशन वगळता बाकीचे जे मुख्य इकॉनॉमिक आणि इकॉनॉमिक इम्पॉवरमेंटचे जे प्रश्न आहेत, सोशल इम्पॉवरमेंटचे जे प्रश्न आहेत, ते अजूनही ज्या पद्धतीनं पुढे न्यायला पाहिजे त्या पद्धतीनं पुढे नेल्या जात नाहीत. महाराष्ट्रामध्ये जातीय भेदभावाची समस्या थोडी सुधारलेली आहे, हे मान्य करावं लागेल इतर राज्याच्या तुलनेमध्ये. परंतु त्याच्याकडचा असा वेगळा असा प्रोग्राम नाही किंवा संघर्ष नाही आहे की बाबा ह्या घटना घडू नये, अॅट्रॉसिटी होऊ नये, त्याच्या आगावी काही आपण त्याच्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत. ह्याच्याविषयी फारसं आपल्याला झालेलं काही दिसत नाही. करण्यासारखं आहे, फार करण्यासारखं आहे. अगदी सर, तुम्ही जसं म्हणालात की महाराष्ट्रातली जाती व्यवस्थेत आधारित जो भेदभाव होण्याचं प्रमाण आहे ते इतर राज्यांच्या तुलनेत कमी झालेलं आहे. मात्र एक असं सुद्धा म्हटलं जातं की गावांपेक्षा शहरांमध्ये या भेदभावाचं किंबहुना अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे शहरांमध्ये कमी आढळते. तुमच्या अनेक संस्थांनी याबाबत सर्व्हे केलेले आहेत. तो सर्व्हे नेमका काय सांगतो, ते आकडे काय सांगतात? असं आहे की डिस्क्रिमिनेशन दोन्ही भागामध्ये आहे. गावामधलं जे डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे, हा भेदभाव सामाजिक तर आहेच. म्हणजे ज्या सार्वजनिक सेवा आहेत, रस्ते असतील, मंदिरं असतील, पाण्याचे स्थळं असतील, हे 30-35% गावामध्ये अजूनही दलितांना बंधनं आहेत त्याच्यामध्ये. पण दुसरं महत्वाचं असं की आर्थिक क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे, रोजगारीमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे. शेती व्यवसाय जर दलित करत असेल तर त्यांना पुरेशा ज्या गोष्टी हव्या असतात शेती करण्याकरता त्याचे भेदभाव आहे. उद्योगधंद्यामध्ये भेदभाव आहे. त्यांच्या किराणा शॉपमधून किंवा रेस्टॉरंटमधून फारशी काही मागणी उच्च जातीयाची नसते.
तर हा गावामध्ये ह्या प्रकारचं आपल्याला डिस्क्रिमिनेशन आढळतं. अजूनही सर्व गावामध्ये दलितांच्या जे घरं आहेत ते गावाबाहेर आहेत. म्हणजे आपल्यावर हे एक प्रकारे शरम वाटणारी घटना आहे की प्रत्येक गावामध्ये दलितांच्या वस्ती ह्या वेगळ्या आहे, अजूनही आयसोलेटेड आहेत आणि सेग्रिगेटेड आहेत. शहरामध्ये तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला की शहरामध्ये स्टडी तशा फार कमी आहेत, परंतु ज्या काही स्टडी आहेत त्याच्या आधारावर हे निश्चित सांगता येईल की शहरामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये, इनडायरेक्ट स्वरूपामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे. हाऊसिंगमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे. जर दलितांना जर रेंटवर जर घरं घ्यायची असतील, जमिनी विकेची घ्यायच्या असतील, अशा लोकॅलिटीमध्ये जसे हायकास्टचं प्रमाण जास्त आहे तर फार अडचणी येतात. हाऊसिंगमधलं डिस्क्रिमिनेशन हे बाहेर आलेलं आहे, स्टडीच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. परंतु इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये म्हणजे मार्केटमध्ये, वेगवेगळ्या मार्केटमध्ये, सेल अँड परचेसमध्ये, बँकिंगमध्ये, उद्योगधंद्यामध्ये हे डिस्क्रिमिनेशन बाहेर आलेलं आहे. सर्वात जास्त डिस्क्रिमिनेशन आपल्याला रोजगारीमध्ये दिसतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलितांचं डिस्क्रिमिनेशन होतं. प्रायव्हेट सेक्टर मान्य करत नाही, पण आता फार ऑथेंटिक स्टडी बाहेर आलेले आहेत की दलितांचं रोजगारीमध्ये डिस्क्रिमिनेशन होतं. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतामध्ये तर आहेच आहे, बेरोजगारीचं प्रमाण हे सर्वात जास्त दलितांमध्ये आहे. इव्हन आदिवासींच्या तुलनेत सुद्धा. तर बेरोजगार, धंदे, शेती, हाऊसिंग याच्यामध्ये दलितांना डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. एवढंच आहे की शहरामधलं डिस्क्रिमिनेशन जे आहे ते त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीज नाहीत, फिजिकल व्हायलन्स नाही, म्हणून ते दिसत नाही. पण गावेमध्ये जेव्हा एखादा इन्सिडेंट घडतो, व्हायलन्स होतो, अॅट्रॉसिटी केसेस होतात, अभद्र स्वरूपाचा व्हायलन्स असतं, त्यामुळे मग उठाव होतो. पण तो डिस्क्रिमिनेशन दोन्ही ठिकाणी आहे. अगदी सर, आपण पाहतो आहोत की जो समाजावरती अन्याय होता तो अन्याय दूर करण्यासाठी मुळातच या समाजाला किंबहुना प्रवर्गाला संरक्षण दिलं गेलं होतं, त्यांना आरक्षण दिलं गेलं होतं. आणि या समाजाची उन्नती व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने सामाजिक न्याय विभागाची निर्मिती केली गेली. त्याच्यासाठी विशेष कोट्यवधींचं बजेट दिलं गेलं. सरकारच्या वतीनं आकडे सांगितले जातात की सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आतापर्यंत इतके पैसे खर्च केले गेलेले आहेत. मात्र ज्यांच्यावर किंवा ज्यांच्यासाठी हे पैसे खर्च केले गेलेले आहेत त्यांचा कोणत्याही पद्धतीचा विकास, मी सर्वांगीण विकास हा शब्द वापरतच नाहीये, त्यांचा विकासच झालेला दिसत नाहीये. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या किडेनं सामाजिक न्याय विभागाला पोखरलेला आहे आणि दुर्दैवानं यामुळे ज्या समाजाचा विकास आपल्याला करायचा होता तो विकास सुद्धा होताना दिसत नाहीये का? मी असं म्हणेल की हे प्रश्न अभ्यासाचे प्रश्न आहेत, परंतु मी एवढं निश्चित म्हणेल की भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने स्पेशल कंपोनंट प्लॅन लागू केलेला आहे की दलितांना, शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला त्यांच्या पॉप्युलेशनच्या शेअरमध्ये अॅन्युअल बजेटमध्ये शेअर द्यावा. पण त्याच्यामध्ये आपल्याला कमतरता दिसते की अलोकेशन कमी होतं, अनेक वेळा पॉप्युलेशनच्या शेअरमध्ये नसतं, त्यानंतर युटिलायझेशन त्याचं ॲक्च्युअल कमी होतं किंवा रिलीज त्यामधलं कमी होतं. हे प्रश्न आहेत. आता तेलंगणा सरकार आणि कर्नाटक सरकारने स्पेशल कंपोनंट प्लॅनला कायद्यामध्ये स्वरूप दिलं. तर मी असं म्हणेल महाराष्ट्र सरकारला आणि समाज कल्याण मंत्र्यांना म्हणेल की त्यांनी कर्नाटक आणि तेलंगणाचं अनुकरण करून त्याला कायद्यामध्ये रूपांतर करावं. म्हणजे किमान स्पेशल कंपोनंट प्लॅनमध्ये अलोकेशन जे आहे ते योग्य स्वरूपामध्ये होईल. त्याचबरोबर हे समाज कल्याण खातं जे आहे ह्यांनी अजून चांगल्या स्कीम तयार करणं फार आवश्यक आहे, ज्या आर्थिक सक्षमीकरणाच्या आहेत. उदाहरणार्थ दादासाहेब गायकवाड जी स्कीम आहे जमीन वाटपाची, ती स्कीम अजी सक्सेसफुल झालेली नाही आहे. कारण की प्रायव्हेट लोकांकडे जमिनी घ्याव्या लागतात, मग दलितांना त्या द्याव्या लागतात. तर जमिनीच विकत नाही आहेत. पण तो किमान गायराण्याच्या जमिनी ज्या आहेत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक कल्टिवेट करत आहेत, त्यांना तो अधिकार देऊ शकतो ना. गायराण्याच्या जमिनी ज्या इतर भागामध्ये दलितांना आपण देऊ शकतो, तो पुढाकार समाज कल्याण खात्याने मोठ्या प्रमाणावर घेणं फार आवश्यक आहे. अगदी सर, आपल्याला नेहमी म्हटलं जातं जाती आधारित आरक्षणामुळे जातीयवाद वाढतोय किंवा दोन जातींमधली तेढ वाढण्याचा प्रयत्न केला जातो, किंबहुना ती वाढते असं अनेक वर्षांपासून अनेक लोक म्हणू लागलेली आहेत. आणि म्हणूनच जातीय आरक्षणाच्या ऐवजी आर्थिक आरक्षण द्यावं, आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे. ही तुम्हाला योग्य वाटतेय का? आणि खरोखरच जाती आधारित आरक्षणामुळे जातीय तेढ किंबहुना सामाजिक तेढ निर्माण होते हे तुम्हाला पटतंय का?
तसं नाही आहे, ते चुकीचं आहे. हा प्रश्न बाबासाहेबांच्या काळामध्ये सुद्धा निर्माण केला होता की पॉलिटिकल रिझर्वेशन दिलं, जॉब रिझर्वेशन दिलं तर जातीय तेढ वाढेल. तसं नाही आहे. जातीय तेढ आणि अँटॉगनिझम, तो इंटरकास्ट अँटॉगनिझम हा मुळातच आहे. हो, हा जाती व्यवस्थेचा भाग आहे. गावामध्ये जर त्यांच्या वस्त्या बाजूला असतील, त्यांना सार्वजनिक सेवेवर तेवढी हे प्रवेश नसेल, हा मुळात जाती व्यवस्थेचा भाग आहे. परंतु जर त्यांना आपण रिझर्वेशनच्या माध्यमातून त्याची शैक्षणिक आणि त्यांना रोजगार देत आहोत आणि त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये परिवर्तन करत आहोत, तर एक वर्ग वर येतो आणि त्यांना इतरांकडनं सन्मान मिळणं सुरू होतं. हे लक्षात ठेवायला पाहिजे. जर आपण आर्थिक गॅप बदलली तर त्याच्यानुसार विचार बदलतात, रिलेशन डेव्हलप होतात. बॅकवर्डनेस जर राहिली तर त्याच्यामुळं एकत्रपणा वाढत नाहीये. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की आता साधारणतः सर्व स्तरामधून रिझर्वेशनला एक प्रकारे सपोर्टच आहे. तर त्यामुळे असं म्हणणं की याच्यामुळे तेढ वाढते, त्यामुळे विरोध आहे, हे मला बरोबर वाटत नाही. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की रिझर्वेशन हे आर्थिक आधारावर असावं का, मला हे म्हणायचं आहे की गरिबीचा जो प्रोग्राम आहे हा वेगळा प्रोग्राम आहे. गरिबांची गरिबी करावी हे सर्वांकरता तो लागू होतो, तो दलितांकरता लागू होतो, तो मध्यम जाती उच्च जाती सर्वांकरता लागू होतो. परंतु रिझर्वेशनची जी स्ट्रॅटेजी आहे, जी निवड इंडियामध्येच नाही पण प्रत्येक देशामध्ये 110 की 112 देश असे आहेत की जिथे अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी रिझर्वेशन सारखी आहे. ही पॉलिसी प्रामुख्याने ज्या समाजाचं भेदभाव होतो, ज्यांना नोकऱ्यामध्ये भेदभाव होतो, नोकऱ्या मिळत नाही जातीमुळं, कलरमुळं, वंशामुळं, अमेरिकेमध्ये धंदे करण्यावर त्यांच्यावर बंधन येतं, शेती करण्यावर त्यांच्यावर बंधन येतं, सार्वजनिक सेवनात त्यांना उपलब्ध नाही आहे. असा जो समाज आहे ज्याला त्याच्या जातीच्या आधारावर, वंशाच्या आधारावर, इव्हन जेंडरच्या आधारावर जेव्हा डिस्क्रिमिनेशन होतं तेव्हा रिझर्वेशन पॉलिसी येते. तर मला असं वाटते रिझर्वेशन पॉलिसी ही त्याच समाजाला उपयोगी पडणार आहे, केली पाहिजे ज्या समाजाचं जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन होतं. पण त्या समाजाकरता, गरिबी करता समाज प्रोग्राम द्यावेत, निश्चितपणे द्यावेत. अगदी खरं, प्रोग्राम देण्याची गरज आहे. जसं आपण म्हणतो की बाबासाहेबांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. महिलांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे, महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे, शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, तंत्रज्ञानावरती त्यांनी लिहिलेलं आहे. मात्र दुर्दैवानं बाबासाहेबांचे हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण सगळेच कमी पडलोय का? नाही, बाबासाहेबांचं असं आहे की एक लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या एज्युकेशन सिस्टीम आहेत आपल्या विद्यापीठामध्ये, त्याच्यामध्ये रिसर्च करणारे जे हे मंडळी आहे, तिथे बाबासाहेबांना जेवढं स्थान द्यायला पाहिजे, त्यांच्यावर जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे, रिसर्च व्हायला पाहिजे, तेवढं नाही आहे. तो एक आकस बाबासाहेबांविषयी आहे. बाबासाहेब इतके विद्वान झालेत. कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डिलीट दिली, उस्मानियाने दिली, पण महाराष्ट्राच्या एकाही विद्यापीठाने त्यांना ऑनरी डिग्री नाही दिली. 52ला त्यांना कोलंबियाने दिली, तर 52 नंतर 56 पर्यंत त्यांना देता आली असती ना. पण तो आकस बाबासाहेबांविषयीचा आहे. परंतु बाबासाहेबांचे जे लिखाण आहे, त्यांचे जे विचार आहेत, पुस्तकं आहेत, त्याचा अभ्यास करावा. थिअरीज ऑफ कास्ट, कॉन्स्टिट्यूशनवर त्यांचे विचार, हू वेअर शूद्रा, हू वेअर अनटचेबल, प्रचंड लिखाण त्यांचं आहे. याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा एक सबळ अशी रिसर्च इन्स्टिट्यूट काढायला पाहिजे. अगदी खरे, राज्य सरकारनं सुद्धा यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांचा वारसा जर आपल्याला पुढे चालवायचा आहे तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि बाबासाहेबांना अपेक्षित जे होतं त्या पद्धतीचा महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करायला हवेत. नव्हे की फक्त आपल्याला राजकीय फायद्याचं जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आणि ते द्यायचं आणि राजकारण करायचं. ही आतापर्यंत राजकारण्यांनी सुरू ठेवलेली भूमिका जर थांबली नाही तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा वारसा आपण पुढे नेतोय हे म्हणणं उचित ठरणार नाहीये. वारसा महामानवाचा या जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.